भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे पंढरपूरला पुराचा तडाखा बसलाय। गोपाळपूरचा पूल पाण्याखाली गेलाय। या पुरामुळे पंढरपूर ते मंगळवेढा वाहतूक विस्कळीत झाली आहे। चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली असून घाटाच्या पहिल्या पायरीला पुराचं पाणी लागलंय। कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरलाय, मात्र अजूनही पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरतीच आहे। जिल्ह्यातील 66 बंधारे पाण्याखाली गेले। दरम्यान पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 12 तासात फक्त 2 इंचाने घटली आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा खळाळून वाहतोय। गोदापात्रातील उंच कातळावरनं वेगानं खाली कोसळणाऱ्या या पाण्यामुळे सोमेश्वर धबधब्याचं काहीसं रौद्र तर काहीसं विहंगम दृश्य बघायला मिळतंय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम पूर्णत्वाच्या मार्गावरती असलं तरी या विमानतळाचं उद्घाटन आता सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरमध्ये होईल आणि पहिला टेक ऑफ मात्र डिसेंबरमध्ये होणार आहे। सद्यस्थितीत विमानतळाचं 94% काम पूर्ण झालंय। विमानतळ मार्गावरती सुरू असलेले रस्ते, उड्डाणपूल, टेकडी, अटल सेतू या मार्गाकडे जाणारा मार्ग तसंच धावपट्टी, उभारलेले टॉवर ही कामं झपाट्यानं पूर्ण केली जात आहेत। पुणे शहर आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरलाय, त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। मुठा नदीमध्ये आता 6603 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुण्याच्या भोर ते शिंदेवाडी या मुख्य रस्त्यावरती पावसामुळे पाणी साचलंय। रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचल्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय। पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांची कसरत होते। राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना हवामान विभागानं येलो अलर्ट दिलाय। या भागात तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। उर्वरित राज्यामध्ये ढगाळ हवामानासोबतच मुख्यतः पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे। ठाण्यातील गणेश भक्तांनी कोकणात जायला सुरुवात केली आहे। रेल्वेला प्रचंड गर्दी होऊ लागल्यामुळे मुंबईकर आणि ठाणेकरांनी एसटी महामंडळाच्या जादा गाड्यांना पसंती दिली आहे। गुरुवारपर्यंत एसटीच्या 5016 जादा गाड्यांचं बुकिंग फुल झालंय, तर मुंबई, ठाणे, पालघर परिसरातनं या गाड्या सुटणार असून सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडच्या गावोगावी पोहोचणार आहेत। स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याकडील वेल्हे तालुका आता राजगड या नावानं ओळखला जाणार आहे। वेल्हे तालुक्याचं नामकरण राजगड करण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतलाय। त्याला केंद्रानं मान्यता दिली आणि लवकरच त्या संदर्भात राजपत्र जारी केले जाईल। सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावरती सरकारने नियंत्रण आणलंय। अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या परदेश दौऱ्याचा सरकारला काय उपयोग होणार याचा तपशील द्यावा लागणार आहे। हा तपशील असलेला अर्ज भरून दिल्यानंतरच दौऱ्याला सरकारची परवानगी मिळेल। पुढच्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आपल्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याचं वेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भात वित्त विभागानं गुरुवारी शासन निर्णय जारी केला। त्यानुसार ऑगस्ट महिन्याचं वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 26 ऑगस्टला जमा होईल। केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरी दरम्यान मुलांची काळजी घेता यावी यासाठी 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत पाळणा ही योजना सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे कामगार आणि नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार असून मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। खासगी तसंच सरकारी इलेक्ट्रिक 4 चाकी वाहनांना अटल सेतूवर टोल माफी करण्यात आली असून आजपासून अंमलबजावणी होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। एप्रिल महिन्यामध्ये केलेली घोषणा अटल सेतूवर आता अंमलात येणार असून राज्यातील पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग आणि समृद्धी महामार्ग या दोन्ही महामार्गावर येत्या 2 दिवसात इलेक्ट्रिक वाहनांसाठीची ही टोल माफी लागू होण्याचे संकेत आहेत। केंद्र सरकारनं सध्याची 4 स्तरीय जीएसटी प्रणाली सोपी करून 2 टप्प्यांची करण्याचा प्रस्ताव दिला होता। याला मंत्री समूहानं गुरुवारी मान्यता दिली। या ऐतिहासिक निर्णयामुळे येत्या दसरा दिवाळीमध्ये अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी प्रचंड लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं 2 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। उधन ते रत्नागिरी आणि विश्वामित्र ते रत्नागिरी मार्गावरती आठवड्याला या गाड्या धावणार आहेत। सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांची दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवेची मागणी सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण होते। डीजीसीएकडून स्टार एअरला सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाटमाथ्यावर आणि विदर्भात मुसळधार पाऊस कोसळतोय। राज्यातील अनेक धरणं 90% अधिक भरली आहेत। 2997 धरणांमध्ये 81% पाणीसाठा जमा झालाय। धरणं तुडुंब भरल्यामुळे नद्यांमध्ये विसर्ग सोडण्यात आलाय। ई-पीक नोंदणी करताना प्रत्यक्ष शेतातील फोटो काढण्यासाठी प्रत्यक्ष लागवडीपासून 50 मीटरची अट आता 20 मीटर करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक लागवडीची अचूक माहिती मिळणार आहे। तसंच ॲपवरती नोंदणी करताना पूर्वी वारंवार ओटीपी द्यावा लागत होता, आता एकदाच ओटीपी टाकावा लागणार आहे, त्यामुळे वेळेची बचत होईल।
राज्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव 25 जिल्ह्यात झालाय. पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, बुलढाणा आणि जळगाव हे जिल्हे सर्वाधिक बाधित आहेत. 11,000 जनावरं बाधित झाली असून त्यापैकी 8,330 जनावरं उपचारानंतर बरी झाली आहेत. आतापर्यंत 403 जनावरांचा मृत्यू झालाय. पुण्यातील गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीतला वाद आज मिटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याबाबत आज केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ बैठक घेणार आहेत. मध्यवर्ती भागातील आणि विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्यावरनं सहभागी होणाऱ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत. मुंबईच्या बी वॉर्ड परिसरातील भेंडी बाजार, मस्जिद बंदर, एच पूर्वमधील वांद्रे, सांताक्रूज तसंच ए वॉर्डातील कुलाबा, कफ परेड या भागात सर्वाधिक दूषित पाणी पुरवठा होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय महापालिकेच्या एका अहवालातनं. तर सी वॉर्डातील मरीन ड्राईव्ह, काळबादेवी, एन वॉर्डातील विद्याविहार, विक्रोळी पार्क साईट या भागातील दूषित पाण्याची टक्केवारी मात्र 0 आहे. प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला विरोध झाल्यानंतर अखेर संपादनासाठी जमीन कमी करण्यात आली आहे. पूर्वीच्या अधिसूचनेनुसार हे क्षेत्र 2,673 इतकं होतं. आता त्यात 1,388 हेक्टरची कपात करून हे क्षेत्र 1,285 हेक्टर करण्यात आलंय. राज्यातील आयटीआयमध्ये यंदा मुलांच्या 51% प्रवेशाच्या तुलनेत मुलींचं प्रवेशाचं प्रमाण 10% इतकं कमी असल्याचं आकडेवारीवरून दिसून आलंय. आतापर्यंत राज्यभरात 14,000 मुलींनी आयटीआयसाठी प्रवेश घेतल्याची माहिती व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे. पुणे शहरामध्ये बदलत्या हवामानामुळे ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण झपाट्यानं वाढत आहेत. यामध्ये विशेषतः इन्फ्लुएन्झा विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण जास्त आहे. काही रुग्णांमध्ये दीर्घ फ्लूची लक्षणं दिसून येत आहेत. घोडबंदर भागातील सेवा रस्ता मुख्य रस्त्याच्या जोडणीच्या कामाला पावसामुळे ब्रेक लागला, परंतु 15 सप्टेंबरपासून या कामाला पुन्हा सुरुवात करून 31 डिसेंबरच्या आत हा रस्ता पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत इथे अवजड वाहनांची वाहतूक दिवसभर बंद ठेवून ती भिवंडी मार्गे वळवली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विविध मंडळांकडून विजेच्या साह्यानं देखावे सादर करण्यात येतात. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात विजेची मागणी होते. या सगळ्या मंडळांना लवकरात लवकर वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यामध्ये महावितरणकडून एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. साताऱ्याच्या कराड तालुक्यातील तासवडे टोलनाक्यावर सातारा राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या भरारी पथकानं मोठी कारवाई केली. तब्बल 1,22,00,000ची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. या कारवाईमध्ये 48,960 दारूच्या बाटल्या जप्त केल्या असून पुणे जिल्ह्यातील एकाला ताब्यात घेण्यात आलंय. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात 692 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत एक ट्रक, एक आयशर टेम्पो जप्त करण्यात आला असून कारवाई दरम्यान एकाला बार्शी तालुका पोलिसांनी अटक केली. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी करून अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला पकडलंय. आरोपीकडनं 17,23,440 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या आरोपीविरोधात कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाय. गोंदिया जिल्ह्याच्या रावणवाडी परिसरात वडिलांना मारहाण केल्याचा बदला घेण्यासाठी एका वीटभट्टी चालकाची मुलानं हत्या केली. आरोपी मुलानं आपल्या साथीदारासोबत डोळ्यात मिरची पावडर टाकून तलवारीनं हत्या केल्याचं कबूल केलं. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल झालाय. बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. ताटात उष्ट अन्न ठेवलं या किरकोळ कारणावरून मुलानं स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीनं वार करून हत्या केली. त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पूर्णा नदीमध्ये फेकला. या प्रकरणी आरोपीच्या पत्नीनंच पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरती एका ट्रकनं दिलेल्या जोरदार धडकेत कबीर मठातील प्रियरंजन दास यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन सुरू केलं. तर वारंवार अपघात घडत असून त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. सध्या उजनी धरण 105%हून अधिक भरलंय. उजनी धरणामध्ये 16 दरवाजातून 1,50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीचं पात्र ओसंडून वाहत आहे. जुन्नर तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे वडस धरण ओव्हरफ्लो झालंय. धरणातून मीना नदी पात्रामध्ये 6,000 क्युसेकनं पाणी सोडण्यात आलंय. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 43 फुटांवरती गेली आहे. दरम्यान नदीकाठी कोणीही जाऊ नये असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप घोग यांनी दिला. बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीकाठच्या कोथरूड गावात आजही गुडघाभर पाणी आहे. दुबार पेरणी करूनही अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या स्वप्नाची माती केली. सोयाबीन, कापूस पाणी लागल्यामुळे करपून गेले. त्यामुळे केलेला खर्च निघणार नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय.
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यावरती अस्मानी संकट उभं ठाकलंय. गेल्या 5 दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील 7 लाख हेक्टरवरची पिकं बाधित झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय.